चला बोगदा चालू, वारली पेंटिंग्स। हो हो हो, हा हा हा, तांबडं फुटलंय तांबडं। एक नंबर आहे, खूप पळवता येते याच्यावर। खेड इथून 19 किलोमीटर आहे। समोर आपला कोकण रेल्वेचा ब्रिज दिसतोय मला, कोकण रेल परिसर से मेल। आता इथून ट्रेन गेली असते का भारी दिसलं असतं ना। नमस्कार मित्रांनो, मी ओंकार आणि तुमचे स्वागत आहे ओंकार आणि ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। आज आहे शिमगा, ज्याला होळी देखील म्हणतात मुंबईमध्ये। सो त्यासाठी आपण आज राईड करतोय कोकणाची। आपण आता आहोत मुंबई गोवा हायवेवर। ऑलमोस्ट राईड कंप्लीट झाली आहे। कणकवली फक्त 46 किलोमीटर आहे आपल्याला, त्याच्या आधी तळेरेमध्ये उतरायचं आहे। आजची राईड थोडी भारी झाली कारण गरमीचा थोडा मारा पडला, कारण आता मार्च सुरुवात झाला आहे। सो थोडी गरमी आहे दुपारी। सो मी 1-1.5 तासमध्ये आराम केला। थोडं ऑफिसचं काम होतं ते देखील केलं। तर मित्रो, हा व्हिडिओ आता तुम्ही मुंबईपासून कणकवलीपर्यंतचा पहा, स्टार्टिंगपासून। चला आता रोड टू हेवन नंतर आणखी एक राईड आठवड्याभरातच झाली। ते ही बॅग द्या हातात पहिले। चला बसले, कम्फर्टेबल आहे, ठीक आहे। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव। चला, आजची राईड आपली खास राईड आहे। जवळपास 7-8 महिन्यानंतर आपण कोकणात जातोय पुन्हा एकदा। आज आहे होळी, उद्या धुलीवंदन आहे। सो आज रात्री आपण होळी पाहणार आहोत कोकणामध्ये। माझे 2 मित्र पण येत आहेत जे पनवेललाच राहतात। आता वाजले सकाळचे 5, थोडं लेट आहोत, 4:30ला निघायचं होतं। ठीक आहे, तर आपण आता पोचलो आहोत कळंबोली। या साईडला कळंबोली, या साईडला कामोठे। एक मित्र आहे कळंबोलीला, तो येतोय। ॲक्च्युली तो कारने येतोय कारण थोडं सामान आहे गाडीमध्ये त्याचं। आपण तर जाणारच होतो, तो पण आपल्यासोबत येतोच आज। आणखी एक मित्र आहे जो पनवेलला राहतो, त्याला तिकडे पिक करायचं। आपलं सामान जे काय, आता बॅग एक्स्ट्रा आहेत 2-3, मी काय सॅडल बॅग आज घेतली नाही आहे। चला, सगळे आलेत। आता वाजलेत 5:38। आपण निघतोय पनवेल टक्का वरून। आजचा प्रवास असणार आहे आपला मुंबई टू कणकवली, माझ्या गावापर्यंतचा, तळेरेपर्यंत। सोबत तुम्हाला मी मुंबई गोवा हायवेचा अपडेट पण देत। आत्ता आपण जाणार आहोत मुंबई गोवा हायवेनेच, आपल्या मेन हायवेने। कुठेही निजामपूर वगैरे तिथून नाही करत आहोत। चला, सगळं आता गाडी रिकामी झाली, सगळं सामान समोर वॅगनारमध्ये टाकलं आहे, कारमध्ये। चला, पळसपेला पोचलो होतो आपण। टाकीवाले चालले, टाकीवाले खाली वडखळ आहे, आपल्याला वरून पूर्ण बायपास करत जायचं। अलिबागला सुद्धा आय थिंक खालूनच रस्ता आहे।
उजाडायला सुरुवात होते. त्या बाजूला लाल लाल झालंय. तांबडं फुटलंय, तांबडं. फार भारी वाटतं. धुकं पण आहे मध्ये मध्ये, तुम्हाला फॉग दिसेल गावामध्ये. तुला जो रेल्वे ट्रॅक आहे बहुतेक तो ह्याचा आहे. बापरे, बाईक पडली. सीधा है, सीधा. चला. सौरभची पहिली कोकण राईड आहे कारने. पळसपे सोडलं आहे आणि आता आपलं मुंबई गोवा हायवेला लागलो. अंधारामध्ये गोप्रो प्रॉपर वर्क नाही करत. तसंही प्रॉपर काय दिसणार नाही तुम्हाला. थोडं उजेड होते, मग तुम्हाला सुंदर सुंदर असं निसर्ग दाखवूया. खूप टायमानंतर कोकण राईड होते. ह्या रूटला मोस्टली गारवा असतो. पळसपेच्या पुढे थोडा वेळ आणि ते भरपूर असं दाट जंगल आहे. पुढे एक पॉईंट पण आहे, किल्ला पण आहे. सुच्या पुढे थोडंफार अजून ब्रिजचं काम बाकी आहे, त्यामुळे डायव्हर्जन्स आहेत पेवर ब्लॉकवाले नागोठण्याच्या आसपास. सूर्योदय बघा काय समोर दिसतोय भारी. चला आता बऱ्यापैकी बेकार रोड संपला. इथून होप सो चांगला असेल. तरी अजून गारवा आहे. सूर्योदय झाला आहे प्रॉपर, भारी दिसतो एकदम, एक नंबर. सौरभ वगैरे पुढे गेला आहे. सौरभ आणि अर्नेस्ट 45 आणि 20-25. 65-70 किलोमीटरची राईड झाली आहे. कारण मी ट्रिप सेट केलं होतं, पनवेलच्या नंतर केलं एकदम. चला टँक फुल करूया. चला पेट्रोल भरून झालंय, पण नागोठण्याच्या जस्ट आधी आहोत. थोडंसं 4-5 किलोमीटर पुढे नागोठणे. प्रॉपर नागोठणेमध्ये आलो आहोत. नागोठण्याचं भरपूर काम बाकी आहे अजून. हा ब्रिज पूर्ण कनेक्ट करायचा, हा जो इथे समोर दिसतो तो. त्याच्यामुळे भरपूर मोठे डायव्हर्जन आहे. असे जर एक कंटेनर दोन जर कंटेनर एका लाईनीत आले ना, असा ट्रॅफिक होतो. आता बघा समोर दिसतंय तुम्हाला. तर नागोठणेच आहे जिकडे पेवर ब्लॉकचे रोड आहेत पूर्ण कोकणात. अहमदाबाद पोलादपूर गुजरातची गाडी आहे. समोर सूर्योदय झाला आपला. बापरे भारी दिसतोय. चला नागोठण्यामध्ये सूर्योदय पाहायला भेटला. बघा बाबाला घाई बघा. बऱ्यापैकी लांब आहे.
आम्ही इथून बाहेर पडलो असतो जर आम्ही पाली मार्गे आलो असतो तर हा बेकार रोड जातो. पाली इथून 8 किलोमीटर आहे. पण मी काय करतो मोस्टली पाली टू निजामपूर जातो. निजामपूरवरनं माणगावला बाहेर पडतो. लोक इथून पण येतात बाहेर ह्या रूटने. पण निजामपूरचा जो रोड आहे ना तो थोडा एकदम गावातला रोड आहे. सो तिकडे थोडं रात्रीच्या टायमाला ट्रॅव्हल नाही केलेलं बरं. इन केस काय गाडीचा इश्यू आला काही आला तर आसपास काहीच नाही आहे. खूप लांबपर्यंत तरी आय थिंक 20 किलोमीटर तरी नाही आहे काय. सो तुम्ही मोस्टली याल तर इथे पालीवरनंच बाहेर पडत जा. हा बऱ्यापैकी रोड आता चांगला केला आहे. या राईडमध्ये मी तुम्हाला NH66 मुंबई गोवा हायवेचा अपडेट पण देणार आहे. सो नागोठणेचा रस्ता थोडा खराब आहेच. फक्त नागोठणे त्याच्या आधीचा 1 नंबर आहे रोड. आणि आत्ता नागोठणे ते कोलाडमधला थोडा म्हणजे आता कोलाडच्या एंडलाच आता कोलाडच्यालाच पोचतो आपण. तो रस्ता थोडा खराब आहे. ब्रिजचं अर्धवट काम झालं आहे. ते पूर्ण झालं तर पूर्ण भारी होऊन जाईल रोड. आणि डायव्हर्जन्स आहेत भरपूर. सो नागोठणे ते कोलाड ठीक रोड आहे. म्हणजे असं काही नाही की एकदम गाडीची घडघड असं काहीतरी होईल. नॉर्मल रोड आहे. ठीक आहे. डायव्हर्जन्स आहेत त्यामुळे ट्रॅफिक होतो. प्लस मोठे असे कंटेनर आहेत त्यामुळे थोडा इश्यू आहे. पण असा जर रोड झाला तिथे काम चालू आहे त्यासाठी भारी होऊन जाईल. गेल्या वर्षी पण ही चालत होती. लोक म्हणत होती गणपतीपर्यंत होईल. काही झालं नाही आहे. यावर्षी तरी गणपतीपर्यंत होतं का बघूया. चला आता वाजले सकाळचे 7:53. आपण आलो आहोत इंदापूरला. माणगाव इथून अजून 8-9 किलोमीटर असेल. थोडाफार ट्रॅफिक लागतो इंदापूरला पण छोटा रोड आहे. चला माणगावला आपण पोचलो आहोत. या साईडला जर तुम्ही जाल ना तर माणगाव रेल्वे स्टेशन इथेच आहे. समोर दिसतंय त्यावरती. सौरभ वगैरे आपलं माणगावला पोचले आहेत. आता इथे नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊया. तो डेपोवाला एरिया आहे ना तो थोडा क्रॉस करूया पुढे जाऊया ते. कारण मेन तर तिकडे ट्रॅफिक असतं. माणगावमध्ये आनंद भवन करून हॉटेल आहे. इथेच आहे जस्ट डेपोच्या समोर. जर कोणाला नॉनव्हेज वगैरे ट्राय करायचं असेल हे आनंद भवन आहे ना इथे तुम्ही ट्राय करू शकता. जेवण ना संध्याकाळी आणि दुपारी आलात ना भारी जेवण असतं. कधी आलात तर इथे या नक्की. निजामपूरवाला मार्ग इथून बाहेर पडतो. हा डेपो इथे. सौरभ कुठे आहे. हॉटेल कोकण क्राउन. सौरभ गाडी तिकडेच लाव. पार्क लाव इथे. हा इथे. हा चल चिपळूणला थांबूया. चिपळूण चालू आहे. हां ठीक आहे चाल. चला नाश्ता झाला इथे. आम्ही मोस्टली कोकण क्राउन आहे जे माणगावच्या पुढे आहे तिकडेच मोस्टली थांबतो. चला आता निघतो आपण माणगाववरनं. माणगाव नंतर बऱ्यापैकी चांगला रूट आहे. गांधारपाले गाव इथे पुढे लेणी आहेत. गांधारपाले
महाडच्या आसपास आपण पोचलो आहोत आता. राईट साईडला गांधारवाले लेणी दिसत आहेत तुम्हाला, भारी आहेत. आता पोचलो आहोत आपण पोलादपूरला. कशेडी बोगदा येईल, त्याच्यानंतर ग्लव्ज काढून टाकले. आता थोडी गरमी व्हायला सुरुवात झाली. वरती महाबळेश्वर, सरळ रत्नागिरी, या साईडला महाड क्रॉस केलं आपण आता. चला चल आता कशेडी घाटाला सुरुवात झाली आहे. चिपळूण इथून आहे 62 किलोमीटर्स. हा घाट पण थोडाफार असेल, नंतर भोगदा आहेच पुढे. आता भोगदा चालू आहे की नाही ते मला बघावं लागेल. मध्ये काहीतरी काम चालू होतं, न्यूजमध्ये पाहिलेलं. सो आता बघूया पुढे गेल्यावर समजेल. जरा एक चहा घेतली थोडं फ्रेश होण्यासाठी, कारण सकाळी आज जवळपास 4 वाजल्यापासून आम्ही उठलो आहोत आणि काल ऑफिसवरनं आलो आणि त्यानंतर डायरेक्ट रात्री पॅकिंग वगैरे केली. कारण आपण प्लॅन होता उद्या निघायचा 14ला, पण आता आपण 13लाच निघतो आहे. फ्रायडेलाच निघतो आहे, सॉरी थर्सडेलाच निघतो आहे. फ्रायडेचा प्लॅन होता, थर्सडेलाच निघतो. शुक्रवारी निघणार होतो. शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी होती, पण माझ्या गावी जायचं, सौरभच्या गावी पण जायचं. सो एक दिवस तरी आपण घरी राहूया तिकडे, ह्या विचाराने एक दिवस माझ्या घरी आणि एक दिवस त्याच्या घरी, असा प्लॅन चालला आहे. त्याचं गाव देवगडला आहे, नारिंगरेच्या जवळपास. सो आज माझ्या इथे जाणार आहोत, उद्या त्याच्या इथे जाऊ आणि परवा परत माझ्या इथे येऊ. कारण परवा पालखी येणार आहे. देव निशाण येतं ज्याला म्हणतात, कोकणामध्ये निशाण माहिती असेल किंवा पालखी माहिती असेल. देव तुमच्या घरी येतात होळीच्या दिवशी. सो त्याच्यासाठीच खास आपण चाललो. दोन्ही चालू केले यार, भारी आहे. रिटर्नचा पण चालू केला आहे, जाताना पण चालू केला आहे, भारी. चला बोगदा चालू. वारली पेंटिंग्स, हो हो हो. अजून तरी लाईट नाही लावल्यात, काम चालू आहे बऱ्यापैकी. चला बोगदा संपला. जवळपास 1 ते 2 किलोमीटरचा असेल हा. त्यानं तिथून सिंगल चालू होतं, ह्याचं पण काम चालू आहे त्या साईडला. खूप अंतर वाचलं त्याने, गेल्या ब्लॉगमध्ये पण सांगितलंच आहे मी. हा मधला रस्ता एक नंबर आहे, खूप पळवता येते ह्याच्यावर. खेड इथून 19 किलोमीटर आहे. सतीचा कोंड विठ्ठल मंदिर समोर आपला कोकण रेल्वेचा ब्रिज दिसतोय मला. कोकण रेल परिसर से मेल. आता इथून ट्रेन गेली असते ते काय भारी दिसलं असतं ना. सिंगल रूट आहे आपण.
आपण आता खेडला पोचलो आहोत. गॅरेज बघावं लागेल कारण आपली नंबर प्लेटचं हे स्क्रू पडला आहे वाटतं. एका स्क्रूवर आहे ती नंबर प्लेट. कुठेतरी आता लावून घेऊया. आता भोसते घाट सुरू झाला आहे. इथून चिपळूण आहे 31 किलोमीटर्स. भोसते घाटचा हा साईडचा जो एरिया आहे ना, एक नंबर आहे. टाइट नंबर प्लेट. व्हायब्रेशनमुळे थोडी लूज पडते ती. चला इथून चिपळूण आहे जवळपास 25 किलोमीटर. 11:15 झालेत. चला आता थोडी गरमी वाढायला सुरुवात झाली. 11 वाजलेत जवळपास 11:15. परशुराम घाटाला आता सुरुवात झाली. गाडी आता रिझर्ववर आली आहे. पेट्रोल पंप लवकर भेटू दे बाबा. मला वाटलं होतं चिपळूणपर्यंत जाईल पण नाही गेली. काल मी फुल नव्हतं केलं. काल आय थिंक 2 लिटर असेल पेट्रोल. सकाळी फुल केलं. 400 रुपयाचं टाकलं. आय थिंक 400 ने 200 600 झालं. आणखी एकदा फुल केलं की आपण घरापर्यंत पोचतो. आता बघ थिंक वशिष्ठी नदी आहे. शास्त्री नदी आहे बहुतेक. रत्नागिरी अजून आहे 143. लांजा 153. पणजी 347. लँडस्लाईड होते म्हणून हे सगळं लावलं. इथे तारा लावतील त्याला. आपण आता पोचलो आहे चिपळूणला. बहादूर शेख नाका सर्कल. वाजलेत 11:15. सकाळी निघालो आहे 5:30 पावणे 6ला. सरळ जायचं आपल्याला. बापरे दादा फोनवर बोलतोय. दादा फोनवर. चला पहिलं पेट्रोल भरून घेऊया कारण पेट्रोल पूर्ण संपत आलं. लालपरी साताऱ्याची गाडी आहे. चिपळूणचं बऱ्यापैकी ब्रिजचं काम बाकी आहे. बऱ्यापैकी पूर्ण ब्रिजेस बाकी आहे. मध्ये ब्रिज पडला पण होता. न्यूजमध्ये पाहिलं असेल तुम्ही. आता पुन्हा काम चालू केलं. चिपळूणमध्ये एक छोटासा ब्रेक घेतला होता. ॲक्च्युली आज वर्किंग डे सो तो काही मेल्स चेक करायचे होते. सो ऑफिसचं थोडं काम केलं
अर्धा तास. आणि आता आपण निघतोय पुढे. 12 वाजलेत. इथून संगमेश्वर जवळपास 40 मिनटं ते 1 तास असेल. सो आता आपण जाणार आहोत गणेश कृपामध्ये. आज जेवणासाठी आपण गणेश कृपाला आहोत. फेमस संगमेश्वरमधलं कर्णेश्वर मंदिर आणि सरदेसाई वाडा त्याच्या आसपासच येते. आता इथून प्रॉपर आणि सरळ रोड आहे. सरळ म्हणजे 1 नंबर असाच रोड आहे, मोठा रोड आहे. तील रत्नागिरी नंतर लांजा राजापूरचा थोडा खराब पॅच आहे. त्यानंतर परत सुंदर रोड आहे गोव्यापर्यंत डायरेक्ट. गोवा काय तो कन्याकुमारीपर्यंत चांगलंच आहे. त्याच्या पुढचा कर्नाटकातले रोड 1 नंबर आहेत. आपण लास्ट टाइम गेलो होतो साऊथ इंडिया राईडला, त्यावेळीचेच हा रस्ता आहे पूर्ण कोकणातला. आता आपण पोचलो आहोत सावर्ड्याला. स्टेशन आहे या साईडला. चला संगमेश्वरला पोचलो आहे. 12:30 झाले. सौरभ आणि अर्नेस्ट CNG भरत आहेत. सावर्ड्याच्या आसपास होते. आपण पुढे जाऊन थोडं ब्रेक घेऊ. चला आपण आता संगमेश्वरला पोचलो आहोत. हा लेफ्ट साईडला संगमेश्वर डेपो. ब्रिजचं काम चालू आहे. हॉटेल गणेश कृपाला आपण पोचलो आहोत. सावलीत लावूया गाडी. बरं आता गणेश कृपामधून आपण निघतोय. पावणे 3 झालेत. कडक ऊन एकदम. जरा थांबायचा विचार केला आम्ही कारण गरमी होती. पीक चला आपण रत्नागिरीच्या आसपास पोचलो आहे. हा रोड जातो मार्लेश्वरला. कोल्हापूरला, देवरुखला. ह्या साईडलाच आहे. चल 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 ना. हा हा बेकारच आहे आता काय. म्हणतोय बेकार रोड आहे. ठीक आहे अजून चालू आहे काम. काय या ब्रिजचं काम गेल्या वर्षी पण चालू होतं. अजून कंप्लीट नाही झालं. रत्नागिरीत अजून कामं बाकी आहेत याचा अर्थ. चला हातखांब्याला पोचलो आपण. इथून आतमध्ये रत्नागिरी सिटी प्रॉपर रत्नागिरी. ते पण रोडचं काम चालू आहे बाबा बऱ्यापैकी. समोर होळी बनवली आहे बघा. रात्री जाळतील ते. इथे पण ब्रिजेसचं काम चालू आहे अजून. पालीला पोचलो आपण. लांजाच्या आसपासच आहे.
लांजा डेपोला थांबलो होतो, छोटा ब्रेक घेतला. 4:30 झालेत. चला तर इथून निघूया. काय भारी आहे बघा, शार्प टर्न आहे. झाडं भारी लावलेत, आंब्याची झाडं आहेत. राजापूर इथून फक्त 6 किलोमीटर आहे. मी काल जस्ट तिकीट चेक करत होतो की आपल्याला मिळेल का गणपतीसाठी आणि होळीसाठी, किंवा नॉर्मली तुम्ही जरी चेक केलात तरी कोकणातल्या तिकिटी कधी मिळत नाहीत आपल्याला. 2 महिने 3 महिने जेव्हा कधी स्लॉट रेडी होतो बुकिंगसाठी, तेव्हा काही मिनिटांमध्ये या सगळ्या तिकिटी जातात फटाफट. आठवड्याभरात जात असेल सीझन नसेल तरी. चला फायनली आपण आता पोचलो आहोत तयारीमध्ये. काहीतरी खाऊन जाऊया, एक काम पण आहे ऑफिसचं. चला तर आपण पोचलो 5:45च्या दरम्यान. थोडं सामान घेतलं, नाश्ता केला आणि आता चाललो ओझरमला. मागे तरा एस टी स्टँड आहे. कुठे आहेत ते? आमचो कासारडा. कासारड्यावरनं टर्न घ्यायला लागतो. हा सरळ जो रोड जातो हा विजयदुर्गला जातो. 50 किलोमीटर आहे इथून विजयदुर्ग किल्ला. हे बघा दाखवतं. विजयदुर्ग पडेल कॅन्टीन. चला, आम्हाला गावाचा हा डॅम आहे बाजूला, पाणी जलाशय म्हणजे इकडून पाणी आपल्या गावाला येतं. तिकडचे ड्रोन शॉट भेटले. ॲक्च्युली थोडं सनलाईट आधी आलो असतो ना तर चांगले प्रॉपर आले असते, पण ठीक आहे. सनसेट झाल्यानंतरचं पण भारी दिसतं. पुन्हा येऊ मध्ये कधीतरी. अंधार झाला, 7 वाजलेत. आपल्याला तांबडं दिसत होतं सूर्योदयाचं, आता आपल्याला सूर्यास्ताचं तांबडं दिसतंय. सूर्यास्तानंतर पूर्ण तांबडा रंग झालाय. चला, रात्री 7च्या दरम्यान आम्ही घरी पोहोचलो आणि त्यानंतर जेवणानंतर आम्ही गावातला शिमगा पाहण्यासाठी निघालो. वगैरे टाकतो. हे अजून कोणाचे नारळ असले तर घेऊन यावं रे. बाबा होते माझ्या राणे, सावंत, वाडेकर, सुतार, सोनार, सिंदरकर सगळ्यांचे नारळ ठेवलेले आहेत. रखवालीचे नारळ ठेवलेले आहेत, ते मान्य करून घे आणि सगळ्यांना